आजचा प्रश्न आहे, क्योटो प्रोटोकॉलमध्ये विकसित आणि विकसनशील राष्ट्रांसाठी डॅश डॅश जबाबदाऱ्या नियुक्त केल्या गेल्या आहेत. पर्याय ए उच्च, पर्याय बी सामायिक पण वेगळ्या, पर्याय सी समान, पर्याय डी संकुचित. क्योटो प्रोटोकॉल हा आंतरराष्ट्रीय हवामान बदल करार आहे. यामध्ये विकसित आणि विकसनशील राष्ट्रांवर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जबाबदाऱ्या दिल्या आहेत. येथे प्रश्न विचारला आहे की या राष्ट्रांसाठी जबाबदारी कशी नियुक्त केली गेली आहे. समान, उच्च, संकुचित किंवा सामायिक पण वेगळा. म्हणजे काय, तर सर्व देशांना एकसारखी जबाबदारी दिली गेली आहे की नाही, किंवा परिस्थितीनुसार फरक ठेवला आहे का, हे समजावून घेणे महत्त्वाचे आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय बी सामायिक पण वेगळ्या. कारण विकसित राष्ट्रांवर जास्त कार्बन उत्सर्जन झाल्यामुळे जास्त बंधने आहेत. तर विकसनशील राष्ट्रांवर काही सामान्य जबाबदाऱ्या पण कमी बंधने आहेत. यामुळे करारात राष्ट्रांचे आर्थिक आणि औद्योगिक भिन्नतेनुसार जबाबदारी ठरवली जाते. हा तत्व म्हणजेच काय, तर कॉमन बट डिफरंटेड रिस्पॉन्सिबिलिटी. आणि यामुळे क्योटो प्रोटोकॉल अधिक न्याय्य व व्यवहार्य बनतो. म्हणूनच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी सामायिक पण वेगळ्या.